नमस्कार. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येक आज 14 ऑगस्ट या दिसा मी रोजगार मेळावा आयोजित केला. रोजगार मेळावा जवळपास 222 टिचरी तांचे ऑफर लेटर दिवपा खातीर आसात. आमचे मदीं उपस्थित आसात. आयच्या ह्या कार्यक्रमाक म्हज्या बरोबर उपस्थित आशिल्ले आमचे फिशरीज मिनिस्टर बाब निलकंठ हाळूणकर, सांताक्रूज एमएलए बाब रुडॉल्फ, सेक्रेटरी एड्युकेशन बाब प्रसाद आनी डायरेक्टर एड्युकेशन बाब झेंगरे, समोर आशिल्ले म्हज्या एड्युकेशन डिपार्टमेंटाचे बाकीचे स्टाफ, पत्रकार मित्र आणि सिलेक्ट जाल्ले सगळे टीचर्स, मोगाळ भयणीनो आणि भावांनो. पळोवंक वचत जाल्यार ऑडिटोरियमान म्हाका दिसता 222 पैकी 80% काय 90% टिचरीज आसात. सगळ्यात पयली नारी शक्तीचे खूप खूप अभिनंदन, कारण मॅक्झिमम आजच्या कार्यक्रमात सगळी सिलेक्ट जाल्ल्यो म्हणजे मोगाळ भयणी आसात. कारण म्हाका व्हेरी रेअरली एक 8-10 जाण फक्त जेंट्स टीचर सिलेक्ट जाले. एक गजाल एक कित्या खातीर तर टीचर ह्या प्रोफेशनान येवपाक महिला प्रिफर करतात आणि विशेष करून जेन्ना प्रायमरी टीचर म्हणटा विच इज एन कॅरिंग एंड लव्हिंग नेचर, ते कॅरिंग आनी लव्हिंग नेचर दादल्यापेक्षा तुमच्या मदीं चड आसता हें आमी मान्य करपाक जाय. ताज्या खातीर चडश्यो प्रायमरी टिचराच्या एका म्हणजे महिला येवपा खातीर, चलयो येवपा खातीर प्रिफर करता. आयज 14 ऑगस्ट हांवें मुद्दामून सांगलें. घडये कदाचित बऱ्याच जाणांक भारताचो इतिहासात 15 ऑगस्टूच खबर आसतलो. तुमच्या शाळेत तुम्ही सातत्यात 15 ऑगस्टूच मनयला, पण ह्या देशाच्या इतिहासात 14 ऑगस्टूय तितकोच म्हत्वाचो आसा आणि हो 14 ऑगस्टूय बी आमकां याद उरप हें अत्यंत गरजेचें आसा. आयचो दीस पुराय इट इज एन पार्टिशन हॉरर डे म्हणून आमी पाळलो वता. म्हणजेच विभाजन विभीषिका हो दिवस. कितें जालें ह्या दिसाक? संपूर्ण भारत देशाच्या इतिहासात एका देशाची फाळणी 2 देशांतल्यान जाली आणि कालांतरान ती 3 देशांनी जाली. भारत देश, पाकिस्तान आणि बांगलादेश. 14 ऑगस्ट ह्या दिसा काही राजकारण्यांच्या स्वार्थी हेतू खातीर हो देश विभागलो गेलो आणि हो देश विभागलो हेजें दुख्ख आसाच आसा. बट ताच्या पेक्षा चड दुख्ख जें आसा हें जाल्लें हिंदूंची कत्तल. पाकिस्तानात असलेले हिंदू ज्या पद्दतीन त्यांची फाळणीच्या वेळार तुम्ही हांगासल्यान हिंदुस्थानात चलात म्हणून त्यांच्या ट्रेनीच्या ट्रेनी भरून त्यांच्यो डेड बॉडीज पूर्णता फॅमिलीच्या फॅमिली ज्यो सोंपयल्यो आनी तेज्यो डेड बॉडीज ट्रेनी भरून ज्यो हिंदुस्थानात धाडल्यो हे आमी कदापि विसरूंक शकना. आणि कालांतरान 1971 त्याच पाकिस्तानाची फाळणी जावन बांगलादेश जालो. हांवें तुमच्या समोर इतक्याच खातीर हो विशय सांगलो कारण आमी जेन्ना म्हणटा यू आर द क्रिएटर ऑफ द नेशन बिल्डर्स, आमी फक्त स्टुडंट्स घडयना तर ह्या देशाचे नागरीक घडोवपाचें काम हे आमी करता. आणि खंयच्याय देशाचो इतिहास जेन्ना आमी भुरग्यांच्या तकलेंत घालता तेन्ना तो भुरग्यांक इतिहास खूब बऱ्या पद्दतीन याद उरता. गेली कितलीशींच वर्सां तुम्ही जर म्हणशात हो इतिहास म्हाका ल्हानपणी कोणी सांगलो ना, म्हाज्या गुरुजींनी सांगलो ना आणि म्हाज्या स्कुलांनी केन्ना सांगलो ना. भारताचो इतिहास दडोवन दवरपाचें काम खुबशीं वर्सां खुबश्या सरकारांनी केलां. पण तें न करता हो इतिहास लोकांच्या मुखार येवपाची गरज आसा. विशेष करून युवा पिढीच्या मुखार येवप ही अत्यंत काळाची गरज आसा. ह्या इतक्याच खातीर म्हणटा की हाज्या फुडें चुकून सुद्धा ह्या देशात खंयच्या जातीच्या आणि धर्माच्या आधाराचेर ह्या देशाची फाळणी करपाचो कोणी विचारय करचो न्ही. हांवें सगळें सांगता आसतना 80th इंडिपेंडन्स डे फाल्यां आमी मनयता आणि ताकाच लागून आमी ठरयलें की ताच्या आदले दिसा सगळ्या जाणांक म्हणजे स्वातंत्र्य दिसाच्या एक दीस पयलीं ही ऑफर लेटर्स आपल्या हातान मेळप हे आपल्या खातीर एक अभिमानाची गजाल आसा. ताच्या खातीर हांव मनापासून तुमचे परत एकदा अभिनंदन करता. स्वता खातीर देठान एकदा ताळयो वाजून घ्या. आमी म्हणटा की एखादो युवक हो शिकल्या उपरांत तो फक्त जॉब करतलो. हय, तो जॉब करतलोच, बट त्याच बरोबर तो नेशन बिल्डर जावप हो तितकोच म्हत्वाचो आसा. आणि जेन्ना आमी प्रायमरी एड्युकेशन म्हणटा ते प्रायमरी एड्युकेशन तशें जिवनांतलें खूब म्हत्वाचें एड्युकेशन आसा. फुडें कदाचित इन फ्युचर आतां जर पळयत जाल्यार 16 वर्साच्या उपरांत की भुरग्यांक आपूण कसो वागचो, कितें वागचो हें सगळें तो स्वता करूं शकता. बट कित्याचेर डिपेंड
प्रायमरी सेक्टरात ताजेर जाल्ल्या संस्काराचेर डिपेंड आसा आनी ते संस्कार आमी म्हणटा कोण करपाक शकता आसत जाल्यार ते संस्कार हे तुमी करपाक शकता म्हणून तुमी चड म्हत्वाचे आसा. आमी जे सातत्यान पळयता डिसिप्लीन आसतली, क्युरियोसिटी आसतली, कॉन्फिडन्स आसतलो, कॉम्पॅशन आसतले, ह्यो सगळ्यो गजाली कोणा कडल्यान येवंक शकता. एकदां घडये कदाचित सगळ्यांचीच घरांतली आर्थीक परिस्थिती आनी घरांतली फॅमिली लायफ हे ज्या कंडिशनात जाय त्या कंडिशनात आसूं शकना. बट आमी शाळेंतले कंडिशन कशें दवरपाचें हें आमी ठरोवपाक शकता. ते तुमच्या मुडाचेर ठरोवपाक शकना, बट शाळेंतले कंडिशन आमकां भुरग्याचें फ्युचर हे घडोवपा खातीर जाय. ते तें बरें दवरपाचें काम हे तुमी एज अ टिचर म्हणून खूब बऱ्या पद्दतीन करपाक शकता. म्हणून हांवें म्हटलां की टीचर बिल्ड्स द कॅरेक्टर, अ टीचर इन्स्पायर्स द कॉन्फिडन्स, अ टीचर डिस्कवर्स द टॅलंट अँड टीचर चेंजीस द डेस्टिनीज. हे टीचर करपाक शकता आनी ते टीचर करपा खातीर आमी प्रायमरी एड्युकेशन हे एक सेंटर आसपाक शकता आनी त्या सेंटराचो कंप्लिटली रोल मॉडेल जर कोण आसत जाल्यार तेजे रोल मॉडेल तुमी आसूं शकता. बऱ्याचशा भुरग्यांक जर तुमी विचारशात जाल्यार ताका ताजो प्रायमरीतलो टीचर कायमचो याद उरता. म्हाका अजुनूय म्हजे प्रायमरी टीचर याद आसा. ताज्या मदीं खुबशे टीचर येवन गेले आनी ताज्या उपरांत हे ग्रॅज्युएशनचे टीचर हे तकलेंत उरता. कित्याक तर प्रायमरी टिचरान आपल्या तकलेन एक इम्पॅक्ट केल्लो आसा. म्हणजे हांव मुद्दामून सांगता, म्हाका प्रायमरीत आसलेलो देसाय गुरुजी पर्टिक्युलरली जरी म्हटलें आसत जाल्यार ताजो खूब इम्पॅक्ट म्हाज्याय तकलेर आशिल्लो. ताज्यातली आशिल्ली शिस्त, डिसिप्लीन, खेळप, स्टायल ह्यो सगळ्यो गजाली. विचार करात, हांव चवथेन आशिल्लो, तिसरी आनी चवथी, बट देसाय गुरुजीचे अजुनूय चेहरोय म्हज्या लक्षांत आसा की कशा पद्दतीन देसाय गुरुजी गांवांतल्या सरकारी प्राथमीक शाळेंत शिकला. कोठंबी गांवांत आतां शाळा बंद पडली, बिल्डींग उबी आहा अजुनूय बी. म्हणजे पयली ते चवथी सरकारी प्राथमीक शाळेंत शिकला आनी तितूंतलो शिकोवपी देसाय गुरुजी हो अजुनूय म्हाका याद आसा. आनी ताज्या उपरांत जे याद उरता ते फक्त ग्रॅज्युएशनचे टीचर. बरेचशे फावटी मदले खुबशे टीचर्स म्हणजे स्कुलांनी, हाय सेकंडरीनी, इट इज फॉर द टायम बींग आनी येता वता तितके बऱ्याच जाणांच्या तकलेन एकदां उरना. ग्रॅज्युएट लेवलाचेर आमी ताज्या उपरांत खुबश्या जाणांच्या तकलेन मागीर उरता. म्हणून आपली इमेज ही कायमची भुरग्यांच्या तकलेन तशाच पद्दतीन क्रिएट करपा खातीर की एखाद्या भुरग्याक आपूण घडयलो हे तुमकां याद उरपा खातीर तुमी तांचे फ्युचर आनी करियर घडोवपा खातीर म्हणजे शेप दिवपा खातीर तुमचो सगळ्यांत व्हडलो रोल आसा आनी तुमी दितले हाची म्हाका खात्री आसा. हो कंप्लिटली प्रोसेस हो ट्रान्सपरंट पद्दतीन जाला. म्हणजे गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन हे आमी पळयता की सुरवात केल्या पासून म्हणजे बऱ्याच जाणांनी वेगवेगळ्या पद्दतीची तेजेर चर्चा जाली, वेगवेगळ्या पद्दतीची स्टेटीक सगळ्या मिडिया पासून ते यूथ हाज्या मदीं हो एक क्युरियोसिटीचो विशय आशिल्लो. पण खंयसरूच न वता म्हणजे अंडर द गायडन्स ऑफ द हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी देशात पुराय ट्रान्सपरन्सी रिक्रुटमेंट प्रोसेस ह्या हातूंतल्यान येवपाक जाय म्हणून गोवा स्टाफ सिलेक्शन ह्या प्रोसेसांतल्यान आयलो. म्हणजे कदाचित तुमी हांगा ऑफर लेटर घेवपाक आयल्या, पण म्हाजे कडेन सकाळी घरा कडेन 30 ते 40 जाणां म्हाज्या घरा कडेन आयिल्लीं. कित्या खातीर आयिल्लीं तेंय सांगता तुमकां. आमकां एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ना म्हणून आमकां डायरेक्टर जिंगलेन घेवंक ना. हांवें म्हणलें ती तेजी चुकी न्हू, ती प्रोसेसाचूच आसा. ऑलमोस्ट जर 2 वर्सां कोणाक एक्सपिरियन्स ना तेन्ना आमी जेन्ना एडवर्टायजमेंट केलें त्या एडवर्टायजमेंटात क्लियर कट आशिल्लें देर इज अ 2 years एक्सपिरियन्स वीच इज अ कंपल्सरी. आनी त्या प्रोसेसात प्रमाणे तो आसत किंवा सेक्रेटरी एड्युकेशन फुडें वतलो. हांवूय खंयच तितून त्या प्रोसेसात इंटरव्हीन करूंक शकना. तुमकां मार्क कितले पडले हे आमी कोणी कोणाक सांगपाची गरज ना, किंवा तुमकां मार्क कितले पडले हे सगळ्यात पयलीं तुमकांच कळ्ळ्या की आपल्याक मार्क कितले पयलीं कळ्ळ्या काय ना. सीबीटी घेतली तेन्ना कळ्ळ्या काय ना. मराठीचो आनी कोंकणीचोय पेपर हो तुमचो तुमीच दिल्लो. बऱ्याच जाणांनी म्हजेर टिकाय केली. कितें म्हणून समजून घेवच्या पयलीं मराठीतल्या टिचरांक तुमी कोंकणीचोच पेपर कित्याक दितलो काय म्हणून. हांव तांकांय सांगपाक सोदतां आमकां तितकें ज्ञान आसा. ओके, त्या ती मराठी प्रायमरी टिचर्स जे आहा आमचे हांच्यांनी म्हणजे ताका लँग्वेज पेपर जो दिवपाक जाय आशिल्लो 10 मार्काचो तो हांव तेंच्यांनी मराठींतल्यान दिल्या आनी कोंकणी मिडियमाच्यो ज्यो टीचर आशिल्ल्यो तेंच्यांनी कोंकणीतलो पेपर हो कोंकणींतल्यान दिला. आनी बाकीचे सगळे रुल्स हे ताका स्ट्रिक्टली त्याच पद्दतीन आशिल्ले. आज 201 मराठी मिडियमाच्यो टीचर सिलेक्ट जाल्या. हांव खरोखरच म्हणजे इम्प्रूव्ह मराठी कशी करप ही बी तुमची कला आसा. आमी खुबशे फावटी पळयता शुद्ध लेखन आणि वाचन या दोन्ही गोष्टीचेर भर दिवप ही खूप गरजेचें आसा. आज खूप नो डाऊट
बिंग अ गोवायजप आमी कोंकणीन उलयतात पण मराठी तितकीच शुद्धपणे उलोवप ही गरजेचें आसा. त्या खातीर म्हाका दिसता तुम्ही ताजेरूय भर दिवपाची गरज आसा कारण मल्टी लँग्वेज शिकप आणि मल्टी लँग्वेज आपल्याक कळप हे आयज काळाची गरज आसा. मराठी, कोंकणी, इंग्लीश, हिंदी, कन्नड ताच्याच बरोबर फॉरेन लँग्वेजीसूय जाणा जावप ही गरज आसा. पण त्या खातीर तुम्ही जेन्ना मराठी शिकयता तेन्ना ताका खूब बरें मराठी बरोवंक येवप आनी मराठी वाचूंक येवप किंवा मराठी उलोवप ही कला तुम्ही आत्मसात करचीच पडटली. त्याच बरोबर कोंकणी टीचर आमी खुबशे फावटी पळयता थोडे जाण फक्त नांवांक कोंकणी टीचर आसा तेका जर सांगलें कोंकणींतल्यान बरें म्हणून जाल्यार खुबशे फावटी कोंकणींतल्यान बरोवपाक तेंकाय जावना. बट म्हजें म्हणणें की इतल्या ट्रान्सपरंट प्रोसेसांतल्यान तुमी जेन्ना शिकल्यात तेन्ना तुमी बी कोंकणी इम्प्रूव करपा खातीर आनी खूब मोठ्या प्रमाणात तुमी काम करतले हाची हांव आस्त बाळगितां आनी म्हाका खरोखरूच खात्री आसा की इन फ्युचर तुमी जशें टॅलंट, मेरीट आनी इंटिग्रिटी ह्या हेजेर सिलेक्ट जाल्यात ती तुमची दिसूनय येतली. आमकां ते दिसून येवपाक जाय भुरगे घडयता आसतना आनी हें कळप हें गरजेचें आसा. आमी पळयता की आज देशभरांतल्यान वेगवेगळ्या विशयाच्या बरोबर एक झेनझी आनी झेन अल्फाचो विशय सगळ्या जाणांक आयकूंक येता. पुराय देशांत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी रोजगार मेळावे घेवपा खातीर सुरवात केली. ह्या रोजगार मेळाव्यांतल्यान आतापर्यंत 10 लाख लोकांक तांच्यांनी वेगवेगळ्या ट्रान्सपरंट पद्दतीत ऑफर लेटर्स दिवपाचें काम केलां. आनी नुकतेंच आमी जर पळयता आसत जाल्यार खरें म्हणजे युथाच्या खातीर ही आशिल्ली खूब व्हडली गजाल की मोठ्या प्रमाणात अश्यो ऑपॉर्च्युनिटीज ह्या हातूंतल्यान तांकां मेळटा. आमी पळयता की निकतें आतांच लोकसभेत इट इज एन पब्लीक एक्झामिनेशन अमेंडमेंट बील 2026 हे पास जालें. कित्याक वेगवेगळे कडेन पेपर लीक ह्यो गजाली ज्यो आसा त्यो दिसून आयल्यो. मागीर त्यो नीट आसूनी, झारखंड आसूनी किंवा आनी खंयसर आसूनी. पण हाजेर स्ट्रिक्टली कायदो करपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या सरकारात ह्यान फुडें चुकोवन सुद्दां खंयच्या टिचरांनी किंवा एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसांतल्या मनशान जर हातूंत अशा पद्दतीचो घोळ घालपाचो जर प्रयत्न केलो जाल्यार ही विल गो बिहायंड द बार फॉर द लायफ इम्प्रिजनमेंट. लक्षांत दवरात तो कायमचो आयुश्यभराचो जेलींतल्या बंदखणीत उरूंक शकता. इतली व्हडली ख्यास्त एखाद्याक अशा पद्दतीच्या इंटरफियरन्स करपी मनशा खातीर केल्ली आसा. आनी म्हणून तर म्हणजे हे सगळें करता आसतना हे टायम बाउंड आनी फास्ट ट्रॅक पद्दतीत आमचो प्रोसेस हांव म्हजे स्टाफ सिलेक्शन्स हाजे पुराय इतको ट्रान्सपरंट आनी खूब बऱ्या पद्दतीन म्हणजे कोणीय कोणाक कितेंय सांगूं. थोड्या जाणांक अजुनूय भ्रम आसा, थोडे जाण खंयच्या भ्रमात वावुरता म्हाका खबर ना. म्हणजे कोणीय कोणाक आपूण करून दिता म्हणून सांगता हो चुकीचो समज आसा. इट इज अ टोटली ट्रान्सपरंट प्रोसेस वीच इज फॉलोड बाय द गव्हर्नमेंट आनी ह्या हातूंतल्यान हांव म्हज्या स्टाफ सिलेक्शन प्रोसेस आनी ह्या कंप्लीट प्रोसेसान इन्वॉल्व आसपी सगळ्या अधिकाऱ्यांचे खूब खूब अभिनंदन करता. तांच्याय खातीर एकदां ताळयो वाजोवपाची गरज आसा. इतक्या बऱ्या पद्दतीचो प्रोसेस हो केन्नाच आयज पर्यंत खंयसरूच नाशिल्लो. वी स्टँड नंबर 1 इन द कंट्री म्हणपाक काय हरकत ना. इतको बरो ट्रान्सपरंट प्रोसेस आमी सातत्यात केला. ताका लागूनच आमी पळयता की गव्हर्नमेंट इज कमिटेड टू द क्वालिटी एज्युकेशन आनी हे सगळें सांगता आसतना आमी वी हॅव इम्प्रूव्ड द स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर. मॅक्झिमम गव्हर्नमेंटाची स्कूल जितकी आसा तांचो इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करपा खातीर आमी खूब मोठ्या प्रमाणात काम केल्लें आसा. मॉडर्नायझींग द क्लासरूम, डिजिटल लर्निंग आनी स्ट्रेंथनिंग द टीचर्स ट्रेनिंग हाजेर भर हो सरकारान सातत्यात दिला. वी आर इम्प्लिमेंटिंग द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आनी तुमी ताजे खऱ्या अर्थान म्हणजे एनईपी इम्प्लिमेंट करपी पिलर आसतले. म्हणून आमी म्हणटा की गुड इन्फ्रास्ट्रक्चर आनी एक्सिलंट ह्युमन रिसोर्स दिवपी गोंय हे देशांतले पयले राज्य आहा. अशा पद्दतीन आमी खूब बरें म्हणजे इट इज नॉट जस्ट म्हणजे एखादी दुसरी शाळा आसतली तेजो इन्फ्रास्ट्रक्चर अजून इम्प्रूव्ह जावंक नासतलो. इन द एडेड स्कूल हांव कळपाक जाय म्हणून पत्रकारांच्या माध्यमांतल्यान सांगपाक सोदतां की एडेड स्कुलांत सुद्दां तांकां रेंट त्यांच्या बिल्डिंगेचे हे आमी दिता. तेंचे रेंटाच्या बरोबर आमी तांकां मेंटेनन्स ग्रँट म्हणजे प्रायव्हेट स्कुलाची बिल्डींग जो आमचे कडेन ग्रँटीन आसा ताका मेंटेनन्स ग्रँट आमी दिता. म्हणून हांव सांगता की बरेच जाण शाळेच्यो बिल्डिंग्यो मेंटेन करीत ना. ओके त्यो तेंच्यांनी मेंटेन करच्यो कारण की मेंटेनन्स ग्रँट सुद्दां सरकार दिता. जे आपूण इश्कॉलां चलयता हे म्हाजे इश्कॉल जरी तुमी म्हटलें आसत टिचराच्या पगारा पासून बालरथ आसतली तेजे रेंट आसतले बिल्डिंगेचे आनी मेंटेनन्स ग्रँट जे बिल्डींग तेंच्यांनी बांदला आसत बट मेंटेनन्स ग्रँट सुद्दां
हे काम दिवपाचें काम हे म्हजें सरकार करता आणि हांव मोठ्या अभिमानान सांगता बीइंग एज अ एड्युकेशन मिनिस्टर टायम टू टायम दिवपाची सुरवात ही म्हज्या कार्यकाळांत जाल्या. पयलीं 5-5 वर्सां ते मेळनाशिल्ले. जो एप्लाय करता ताका विदीन अ इयर ताची मेंटेनन्स ग्रँट जी आसा ती रेग्युलर मेळटा. रँक तांकां अजून आमी वाडोवन दिला. म्हणून आमी सातत्यान म्हणटा की बरे स्टुडंट्स घडोवपा खातीर टिचरांच्या बरोबर मॅनेजमेंटाचोय रोल हो तितकोच म्हत्वाचो आसा. तांच्यांनी हितून पार्टिसिपेट जावची. आमी पळयता की ही रिस्पॉन्सिबिलिटी ही तुमची आसा. फाल्यांचे स्टुडंट्स कशे घडोवचे म्हणून तर म्हाका दिसता की आमच्या स्टेटींत अशा पद्दतीच्यो मागीर वेगवेगळ्यो टीईटी आसतली किंवा बाकीच्यो सगळ्यो ह्यो गजाली सातत्यान करीत आसा. आमी पळयता की हे सगळे करता आसतना आमचें सरकार खंयसरूच कमी पडूंक ना इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतींत किंवा बाकी खंयच्याय बाबतींत. हांव आयच्या ह्या खाशेल्या दिसा परत एकदां तुमचें अभिनंदन करता आसतना तुमी आपली ड्युटी जी आसा पळय न्हू ही सदोदीत तकलेन दवरची. आपली इंटिग्रिटी, डिसिप्लीन, इट इज एन इम्पार्शियलिटी, रिस्पेक्टफुल कंडक्ट, अकाउंटेबिलिटी ह्यो सगळ्यो गजाली तुमच्या तकलेन आसची. तुम्ही सर्व विथ हॉनेस्टी, सर्व विथ ह्युमिलिटी आनी सर्व विथ प्रायड ह्यो गजाली जर तकलेन दवरल्यो जाल्यार म्हाका दिसता खूब बऱ्या पद्दतीचो आउटकम येवपाक शकतलो. आमकां अपेक्षीत आसा. आमी ताका म्हणटा की आमकां जेन्ना म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी विकसीत भारत 2047 हे स्वप्न पळयता. पण विकसीत भारत 2047 हे स्वप्न पळयता आसत जाल्यार तेजे पिलर तयार करपाचें काम हे तुमी करतात एक जावन लक्षांत घेयात. कारण आज आमी 2026 आसा. फुडल्या 20 वर्सांत जेन्ना ह्या स्वातंत्र्याक 100 वर्सां पुराय जातली त्या 100 वर्सां पुराय जाता आसतना त्या देशाचो जो तरणाटो आसतलो 20 ते 22 वर्सांचो तरणाटो तो तुमी शिकयल्लो भुरगो आसतलो हे लक्षांत घेयात. त्या खातीर तो विकसीत भारत कसो जावपाचो किंवा विकसीत गोवा 2037 आमी जेका म्हणटा की फुडल्या 10 वर्सांच्या भितर हो विकसीत गोवा पूर्ण तयार करपा खातीर तुमचो सगळ्यांचो आस्पाव हो खूब खूब गरजेचो आसा. तो इनोव्हेटर आसचो, तो रिसर्च ओरिएंटेड आसचो. ताका आमी जेका म्हणटा की अशाच पद्दतीन टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आसचो आणि त्या पद्दतीचो यूथ तयार करपा खातीर आमी सगळ्या जाणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी आसचे. म्हाका खात्री आसा की तुमी सगळे हे काम खूब मोठ्या प्रमाणात करतले आणि सातत्यात आमी हे सगळे पळयता आसतना पॅट्रियोटिझम हे आमच्या तकलेत कंप्लिटली आसचे. हे सातत्यात कित्याक तर आमी आज म्हणजे आज अशेय तरणाटे पळयले किंवा एखाद्या खंयच्या हेतूंतल्यान म्हणजे विरोध जर करपाक जाय आसत विरोध करपाक प्रत्येकाक अधिकार आसा. हांव ना म्हणना. विरोध सगळ्या जाणांनी करचो पण देश प्रथम ह्या भावनेंतल्यान फुडें वयचें. आमी जेन्ना देश प्रथम आपूण द्वितीय ह्या भावनेंतल्यान वयतलो तेन्ना सातत्यात त्या खातीर म्हटलें हांवें म्हणजे प्रत्येकाच्या तकलेक पॅट्रियोटिझम जर आमी देशभक्ती घालपाक शकली आसत जाल्यार ती खूब व्हड गजाल आसतली. गोंय बद्दलचो प्रेम, गोंय बद्दलचो आदर, लँग्वेज आनी गोंय बद्दलचें कल्चर हे सातत्यात तांच्या तकलेन आसप हे खूब गरजेचें आसा. म्हणून हांव तुमकां सगळ्या जाणांक परत एकदां उलो मारता. आयच्या बऱ्या दिसा तुमकां जवळपास 222 टिचरांक आज आमी लेटर दिता आसतना म्हाकाय खूब खोस भोगता एज अ एड्युकेशन मिनिस्टर आनी एज अ चीफ मिनिस्टर म्हणून ह्या राज्याची भावी पिढी घडोवपा खातीर तुमचो सगळ्यात व्हडलो हातभार आसतलो हांव इतकेंच सांगता आणि परत एकदा तुमकां खूब खूब शुभेच्छा दिता आणि माझी 2 उतरां सोंपयता. म्हज्या बरोबर नेटात सगळ्या जाणांनी घोषणा दिवच्यो. भारत माता की दोन्ही हात वयर करून भारत माता की वंदे. थँक्यू.